किरकोळ गुन्हा पोराला सोडून द्या, मी बीडचा बाप, वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल। TV9 मराठी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। माझ्या राजीनाम्याबाबत अजित पवार आणि फडणवीसांना अधिकार, कुणाकडूनही माझ्या राजीनाम्याची मागणी नाही, धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला। पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीडला जाणार, जिल्हा नियोजन समितीची महत्त्वाची बैठक होणार। अंजली दमानिया यांनी दिलेल्या पुराव्यांमध्ये तथ्य आढळल्यास अजितदादा धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील, आमदार संदीप क्षीरसागर यांचा दावा। आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर अजित पवार धनंजय मुंडे यांच्याबाबत निर्णय घेणार। अंजली दमानियांकडून धनंजय मुंडेंच्या विरोधातील पुरावे काल अजित पवार यांच्याकडे सुपूर्द। मंत्री धनंजय मुंडे 2 दिवस दिल्ली दौऱ्यावर, आज रात्री दिल्लीमध्ये दाखल होतील। 2 दिवस दिल्लीमधल्या बैठकांना मुंडे उपस्थित राहणार। बीड प्रकरणामधील फरार आरोपी कृष्णा आंधळे सोबत घातपात झाला असावा। कृष्णा आंधळे आता सापडेल असं वाटत नाही, संदीप क्षीरसागर यांच्याकडून शंका व्यक्त। संदीप क्षीरसागर आणि कृष्णा आंधळे यांचे संबंध असतील, त्याशिवाय संदीप क्षीरसागरांकडे माहिती कशी येते, मंत्री धनंजय मुंडेंचा आरोप। संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवा, आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, धनंजय मुंडे यांचं विधान। निशांत सिद्दीकींच्या जबाबात अनिल परबांसह काही बिल्डरच्या नावाचा उल्लेख, परब एसआरए प्रकल्पात स्वतंत्र बिल्डर्स आणण्याचा प्रयत्न करत होते, डायरीमध्ये बाबांनी स्थानिक नेत्याचं नाव लिहिलंय, निशांत सिद्दीकींचा जबाब। निशांत यांना काही तक्रार असेल तर त्यांनी पोलिसांकडे दाद मागावी, पोलीस संपूर्ण प्रकरणाची चौकशी करतील, अनिल परब यांची प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुनावणी लांबणीवर, सर्वोच्च न्यायालयामध्ये 25 फेब्रुवारीला सुनावणी होणार, प्रकरण पुन्हा एकदा मेन्शन केलं जाणार। बाबांनी हत्येच्या आधी लिहिलेल्या डायरीमध्ये कंबोज यांच्या नावाचा उल्लेख, हत्येच्या दिवशी बाबा आणि कंबोज यांच्यामध्ये अर्धा तास व्हॉट्सअॅपवर संभाषण, निशांत सिद्दीकींच्या